खूप छान वाटतंय. आता ही खुर्ची मला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मिळालेली आहे. पण ह्या खुर्चीवर नुसतं बसायचं नाहीये, तर तुम्ही जो आशीर्वाद रूपी मला मताने इथं दिलेलं आहे खुर्ची निवडून दी, तर त्या खुर्चीचा मला आता मान राखून तुमच्या सर्वांची सेवा करायची आहे. म्हणजे आता इथं मी नगराध्यक्ष म्हणून नाही तर एक सेवक म्हणून आलेली आहे आणि मला जनतेची सेवा करायची आहे आणि याच्यासाठी मी आदरणीय भाऊंच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहे. त्यांचं जसं ध्येय आहे बार्शी सुजलाम सुफलाम, बार्शीच नाही बार्शी तालुका, तसं मी बार्शीचा विकास करण्यासाठी राजभाऊंच्या मार्गदर्शनाखाली काम करणार. भाऊ काय सांगाल या आजच्या आनंदाच्या प्रसंगी? आपण मनापासून आनंद होतोय. गेल्या 15 महिन्यापूर्वी जे आमच्या काही सर्वसामान्य जनतेच्या थोडा भावनाला ठेस पोचली होती, ती माझ्या आज लाडक्या बहिणीच्या रूपानं आज शहरातील आणि ग्रामीण भागातील त्या सर्व जनतेचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आज ताईंनी या ठिकाणी पदग्रहण केलेलं आहे, त्यांना मी माझ्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांची कारकीर्द अत्यंत उज्ज्वल, यशस्वी आणि अत्यंत समाधानकारक, नागरिकांच्या चेहऱ्यावरती आनंद देणारी कारकीर्द यशस्वीरित्या पार पडो अशी या ठिकाणी भगवंतांनी प्रार्थना करतो. आणि कुठलीही अडचण या राज्य शासनाच्या, केंद्र सरकारच्या माध्यमातून येणार नाही. पूर्णताईच्या पाठीशी एक सख्या भावाच्या वरचा राजभाऊ या ठिकाणी सदैव पाठीशी राहील. या ठिकाणी सर्व बार्शीकरांना शब्द देतो आणि जो विकास थांबला होता 15 महिन्यापूर्वी तो पुन्हा गती पकडन अशी या ठिकाणी सर्व बार्शीकरांना एक अभिवचन देतो. आणि पुन्हा एकदा सर्व जनतेचे मनपूर्वक आभार व्यक्त करून ज्या बार्शीच्या लाडक्या ताई तेजस्विनी ताई कत्ले यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.